बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानातून मुरली विजय आणि विराट कोहलीच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडला अगदी जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलंय। या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं पहिल्या डावात 451 धावांची मजल मारली असून इंग्लंडवर 51 धावांची आघाडी घेतली आहे। तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात चेतेश्वर पुजारा 47 धावांवर बाद झाला। त्यानंतर कोहली मैदानात उतरला। विराटनं मुरली विजयसह तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली आणि भारताचा डाव सावरला। मुरली विजयनं कसोटी क्रिकेटमधलं आपलं 8वं शतक साजरं केलं। विजय 136 धावांवर बाद झाला। कोहलीनं मग रवींद्र जाडेजाच्या साथीनं 7व्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी उभारली। जाडेजानं 25 धावा केल्या। तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कोहली 147 धावांवर नाबाद आहे। जयंत यादव 30 धावांवर खेळतोय। तेव्हा आजच्या खेळाचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत द्वारकानाथ संजगिरी सर आता आपल्यासोबत आहेत। संजगिरी सर, ज्या पद्धतीनं आज विजय खेळला, शतक झळकावलं, कोहलीनं देखील शतक झळकावलं, 1.5 शतक त्याचं होईल असं कळतंय आणि तो उद्या ते गाठेल, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर खेळपट्टी आणि आजचा खेळ या दोघांचा काय सांगाल? खेळपट्टीबद्दल काय बोलणार, म्हणजे काल पहिल्याच दिवशी जेव्हा पहिल्या म्हणजे मॅचच्या पहिल्या दिवशी जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॉल वळायला लागला तेव्हा अनेकांनी भाकीत केलं की ही मॅच 4 दिवसात संपेल आणि आज तिसरा दिवस अखेर आपल्याला एक चित्र असं दिसतं की इंग्लंडनी पण 400 धावा केल्या, भारताने 450 धावा केल्या आणि तरी देखील आपण खेळपट्टीबद्दल वाईट बोलतोय। मग ह्याचा अर्थ असा होतो की जी गोलंदाजी आहे समोरची ती अत्यंत फालतू दर्जाची असली पाहिजे आणि जे फलंदाज आहेत ते सगळे ग्रेट असले पाहिजे, असं काही नाही आहे खऱ्या अर्थाने। पण ह्या खेळपट्टीवर इंग्लिश गोलंदाजांना कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे कळत नाही आणि भारताचे फलंदाज मात्र फिरकी गोलंदाजी अतिशय उत्कृष्टपणे खेळतायत आणि अतिशय 2 उत्कृष्ट खेळी खेळल्या गेल्या, पार्टनरशिप झाल्या, त्यामुळे आपण आज जी आपली स्थिती आहे त्या स्थितीत आपण आहोत। एक मुरली विजय की गावस्कर नंतर आघाडीला आपल्याला मिळायला सर्वोत्कृष्ट आघाडीचा फलंदाज असं म्हणायला पाहिजे टेक्निकली, म्हणजे तांत्रिक दृष्ट्या। तसा जर विचार केला तर सेहवाग मला जास्त खूपच आवडतो आणि सेहवाग हा खूप महान आघाडीचा फलंदाज, पण तांत्रिक दृष्ट्या विचार केला तर सुनील नंतरचा खऱ्या अर्थाने चांगला ओपनिंग बॅट्समन म्हणजे अर्थात मुरली विजय, त्याने शतक ठोकलं। आणि विराट कोहलीबद्दल काय म्हणाल, म्हणजे विराट कोहली आणि अश्विन जेव्हा जेव्हा संघात असतील भारतात आणि जर सामना भारतात असेल तर भारताला कुणालाही कुठल्याही देशाला हरवणं अत्यंत कठीण जाईल, कठीण आहे। आणि आता या सगळ्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर विराट कोहली अजूनही मैदानात आहे, 7 विकेट्स पडलेले आहेत, तो नाबाद आहे, त्यामुळे पुढची रणनीती काय असू शकते? पुढची रणनीती एवढीच आहे की जास्तीत जास्त लीड करायचा, कारण आपल्याला चौथ्या डावात बॅटिंग करायची आहे, जे आपण आधीच्या टेस्ट मॅच मध्ये केलं। म्हणजे साधारण आपण जर 100 किंवा 125-150 धावांचा जर लीड घेतला आपण द्या तर इंग्लंड बॅकफुटवर जाईल। आपल्याकडे अश्विन आहे, आपल्याकडे यादव आहे, आपल्याकडे जडेजा आहे आणि ह्या खेळपट्टीवर बॉल वळतोय, या खेळपट्टीवर बॉल उसळतोय आणि अधूनमधून खाली राहतोय। अशा परिस्थितीमध्ये दबाव टाकला गेल्यानंतर इंग्लिश फलंदाज पुन्हा डाव सावरतील असं म्हणणं कठीण आहे। अर्थात क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं, त्यांच्याकडे शेवटपर्यंत बॅट्समन आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यावर दबाव येईल आणि मग कसं इंग्लंड खेळेल, बॅटिंग करेल याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहील। पण सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की ह्या मॅचचा चाबूक हा भारताच्या हातात आहे। बरोबर, आपल्या हातात आहे आणि उद्या ही मॅच काय रंग घेते, कशी पुढे जाते हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल।